नमस्कार मित्रांनो, यंदा सोयाबीन, कापूस आणि कांद्याच्या दराने शेतकऱ्यांची कोंडी केल्यानंतर आता राज्य सरकारने सोयाबीन उत्पादकांना काही दिलासा दिलेला आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4,000 कोटी रुपयाची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी पार पाडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज बरेच निर्णय घेण्यात आलेले आहेत. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसलेला आहे. त्यातच दुष्काळ आणि गारपिटीमुळे पिकाचे नुकसान झाल्यामुळे यंदा उत्पादन कमी झालेले आहे. त्यातच बाजार दर पडल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादनासाठी मदत करण्याची मागणी केली होती. त्या मागणीवरून आज कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आल्याची घोषणा केलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने कोणते निर्णय घेतले ते बघू मित्रांनो. त्यामध्ये राज्य शिखर संस्थेच्या कळंबोली येथील इमारतीसाठी शुल्क माफी करण्यात आलेली आहे. तात्पुरत्या स्वरूपातील 64 वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्यात आलेले आहे, म्हणजेच परमनंट करण्यात आलेली आहे. मालमत्ता विद्रुपीकरणासाठी आता 1 वर्षाचा कारावास दंडसुद्धा वाढविण्यात आलेला आहे. तर 138 जलदगती न्यायालयासाठी वाढीव खर्चाला मान्यता देण्यात आलेली आहे. संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापनावर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण करण्यात येणार आहे. विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ 50 कोटी भागभांडवल देण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास मंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ होण्यास येणार आहे. हाताने मेला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार, म्हणजेच रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली मॅनहोलकडून मशिनी होलकडे योजना देण्यात येणार आहे. संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार आहेत. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे. ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ 50 कोटी रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे. भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप करण्यात येणार आहे. संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार, गुन्ह्यांची वेगाने उकल करणार आहे. वृद्ध साहित्यिक व कलाकारांना 5,000 रुपये मानधन देण्यात येणार आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी 20 कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन MIDCला हस्तांतरित करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.